आज आपण मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा या ठिकाणी पपईच्या प्लॉटमध्ये आहोत। हा जो प्लॉट आहे तर हा रमेश भाऊ राऊत राहणार धोत्रा यांचा आहे। तर या प्लॉटमध्ये याची जी लागवड झाली पपईची, तर ही लागवड 4 एप्रिल 2025 ची लागवड आहे आणि आज 21 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये या पपईचा हा जो स्टँड आहे, या वर्षाच्या हिशोबाने जर विचार केला तर मंगरुळपीर तालुक्यामध्ये जवळपास 1250 मिलीमीटर पाऊस पडला। तर एवढा पाऊस पडून सुद्धा पूर्ण सीझनमध्ये यांनी वरंब्याचं व्यवस्थापन ज्या पद्धतीने केलं, रासायनिक खताचा आणि शेणखताचा जो वापर केला, त्याच्यामुळंच हा प्लॉटचा स्टँड आज एवढा पाऊस झाल्यानंतर सुद्धा चांगला आहे। तर यामध्ये ही जी लागवड आता झाली जवळपास 5 एकराची लागवड आहे। 5000 झाडं याच्यामध्ये आहेत। साधारण याची लागवड जी हे 8 बाय 7 वरती आहे आणि 8 बाय 7 वरती तसे एकरी झाडं साधारण 850 बसतात। तर या पद्धतीनं ही लागवड केलेली आणि याचं जे नियोजन आहे सगळ्यात महत्त्वाचं की जे रोपं आपण लागवड केली, तर रोपं लागवड केल्यानंतर त्याच आठवड्यामध्ये म्हणजे लागवडीनंतर 4थ्या-5व्या दिवशी त्याला खोशे पद्धतीनं प्रति झाड 50 ग्राम DAP दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काही बूस्टर डोज आहे तो महत्त्वाचा राहतो। सुरुवातीला एकदा झाडानं ग्रीप पकडलं तर मग मात्र याच्यामध्ये कुठली अडचण जात नाही। या सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये हा आहे की सुरुवातीला आम्ही 3 डोस याला तर दिलेत आपल्या जमिनीच्या म्हणजे पपईच्या बाजूला 2 बाजूला 2 साधारण 1.25 फुटाचे चर काढले, त्याच्यामध्ये खतं भरून दिलेत। एकदा ओरंब्यावरती सुद्धा खत दिलं आहे। पण त्याच्यानंतर ह्या जवळपास 2.5-3 महिन्यामध्ये आम्ही ठिबकच्या माध्यमातून याला 24-24-0 आणि पांढरं पोटॅश जवळपास एकरी 50 किलो 24-24-0 आणि 25 किलो पांढरं पोटॅश हा डोस दिलेला आहे। नंतर एक दिवस थांबून याच्यामध्ये अमोनियम सल्फेट 1 बॅग आणि 1 बॅग मॅग्नेशियम सल्फेट हे 1 दिवस सोडून दिलेलं आहे। त्याच्यानंतर कॅल्शियम एकरी 3 किलो आणि बोरान अर्धा किलो हा डोस तिसरा डोस दिला आहे। त्याच्यानंतर पोटॅशियम ह्युमेट 98% वालं आणि त्याच्यात सोबत मायक्रोन्यूट्रियंट जवळपास एकरी 2 किलो चिलेटेड फॉर्ममधलं, हे असे एक दिवसाचे 4 डोस दिलेले आहेत। आणि जवळपास 15 दिवसातून हा एक डोस द्यायचा आहे, परत 15 दिवसानंतर परत द्यायचा आणि कटिंग झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये आपल्याला हा रिपिटेशन करायचं आहे। म्हणजे 15-15 दिवसाच्या अंतराने असे डोजेस जर दिले आणि याला स्प्लिट ॲप्लिकेशन जर केलं तर या झाडाची ग्रीनरी चांगली राहते, शेंडा चांगला राहतो आणि याच्यामध्ये कुठली अडचण जात नाही असा आतापर्यंतचा अनुभव आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता हे जे फळं आहेत, जवळपास या झाडाचा खालून फळं सुद्धा तुटलेले आहेत। 4 कटिंग झालेले आतापर्यंत या 5 एकरामध्ये 60 टन माल निघालेला आहे आणि आता परवाच याची कटिंग सुद्धा झाली। त्याच्यामध्ये आपण आतून सुद्धा बघू शकता हे ग्रीनरी बघा, फळावर कुठल्या प्रकारचे डाग दिसत नाहीत, पानं सुद्धा एकदम अतिशय व्यवस्थित आहे, ग्रीन आहे। यामध्ये तर अशा पद्धतीनं हे एक यशस्वी जी पपईची जी लागवड आहे धोत्रा येथील रमेश भाऊ राऊत यांची झाली आणि फार चांगलं या ठिकाणी उत्पादन या ठिकाणी मिळते। भावसुद्धा खूप चांगले आहेत। तर अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की या पद्धतीनं जर नियोजन केलं, वरंबेसुद्धा फार व्यवस्थित केलेले, मोकळं पाणीसुद्धा पाऊस गेल्यानंतर जवळपास 15 दिवसातून एक मोकळं पाणीसुद्धा याला चालू आहे। जमीन अतिशय हलकी असूनसुद्धा खताचं आणि सूक्ष्म मूलद्रव्याचं व्यवस्थित नियोजन असल्यामुळं ह्या प्लॉटचा स्टँड अतिशय चांगला आहे।